नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, नवक्रांती म्हणलं तर आज जवळजवळ 1 लाख आपले जे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि सगळं तुमचा आशीर्वाद आहे, तुम्ही आमच्यावर दाखवलेलं प्रेम आहे, जिव्हाळा आहे। आणि मित्रांनो, आपण पंढरपूरला येत असताना आपल्या दुकानामध्ये येत असता, माहिती घेत असता आणि विविध प्रकारच्या वस्तू आपल्या शेतीला लागणारे खरेदी करत असता। तर मित्रांनो, असंच आज या ठिकाणी आपले एक शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत। ते आपले गेली बरेच वेळा आपल्या संपर्कात होते, त्यांनी व्हॉट्सअपला चॅटिंग पण केलं, परंतु मध्ये वारीच्या पिरियडमध्ये काही कारणानं मला त्यांना जास्त संपर्क करता आला नाही। आणि सर्वप्रथम त्यांचं आपण नाव जाणून घेऊया, कुठून आले, काय आले आणि ते कशासाठी खरेदी काय केली हे पण आपण या यूट्यूबच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की इथं आलेला प्रत्येक व्यक्ती आणि कशासाठी येतो, तर आपल्या कुठंतरी शेतीला 2 पैसे कसे वाचेल, मजूर वाचेल या हेतूनं आपण विविध प्रकारचे किसान कोळपा असेल, पॉवर टिलर, ब्रश कटर अशा 350 प्रोडक्ट आहेत। आणि हे पावसाचे दिवस आहेत, पावसाच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच आमच्या वर्कशॉपला अडचणी आहेत, कलर वाढत नाही बऱ्याच। तर मित्रांनो, तरीसुद्धा आपण हे कोळप यंत्र सरांना उपलब्ध करून दिलेलं आहे। तर सरांना मी सर्वप्रथम अगोदर आपण माहिती विचारू। पवार, तुम्ही तिकडल्या बाजूने काढा। माझं नाव संजय तोताराम ठाकूर, हसोर ठाकूर। कुठलं गाव? संजय तोताराम ठाकूर, मुक्काम पोस्ट मेराखुर्द, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। मित्रांनो, आज पंढरपूर आणि बुलढाणा जर अंतर बघितलं सर, किती असेल साधारण? किती अंतर आहे असं धरण? मला असं वाटतं 350 किलोमीटर। आज मला सांगा, काय यांच्या बुलढाण्यामध्ये दुकान नाहीत का? तर निश्चितपणानं दुकान आहेत, परंतु कुठंतरी आपल्या नवक्रांती ॲग्रोवर प्रेम आहे। कसं काय इतक्या लांबून काय मिळत नाही अशी वस्तू नाही? प्रेम म्हणजे काय प्रश्न आहे तुझा? प्रेम म्हणजे इतकं हे की त्याची काही हदच नाही। प्रेम तुमचं मिळालंच, काही प्रश्न नाही। आणि तुमच्या दुकानात आलो, हे तुमचं सगळं पाहून एकदम मनाला समाधान वाटलं। तुमचे नवक्रांतीचे अगोदरचे व्हिडिओ, किसान क्रांतीचे मी पाहिलेलेच आहेत, ते काही प्रश्न नाही, एकदमच चांगलं आहे। आणि मला किसान कोळप हे न्यायचंच होतं अगोदरपासून, मी याच्यावरही तुम्हाला हे केलं, पण म्हणलं आता पंढरपूरला यायचंच आहे म्हणून आलो आणि आता हे घेऊन चाललो। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओज तुम्ही पाहत असता, सगळ्यांचं तुमचं आमच्या या पंढरपूरमध्ये स्वागत करतो। आणि त्यांच्यासोबत हे कोण आहेत? हे शेख सत्तर, नाव सांगा। शेख सत्तार शेखी, म्हणजे तुमच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत थोडक्यात। तर ड्रायव्हर साहेब सुद्धा आलेले आहेत, गाडी पण सर घेऊन आले आहेत, स्कॉर्पिओ ना, तर दाखवते। तर ही अशी गाडी बुलढाण्यावरून आपल्या ह्या पंढरपूरला दुकानामध्ये आली। खरं तर तसं पाहिलं तर मित्रांनो, आमचं दुकान म्हणजे फार छोटं आहे आणि वर्कशॉप आपलं मोठं आहे तिकडं, आणि त्याच्यामुळं आपल्या वर्कशॉपमध्ये सगळं ही बनत असतं आणि इथं डेमो पीस म्हणून आम्ही एक वस्तू आणून ठेवत असतो। तर मित्रांनो, आज तुम्हाला सांगायचं म्हणजे सरांचं एक सांगायचं काय विषय की सर आले की धरा सर आल्यानंतर सरांनी मला सांगितलं की तुम्हाला व्हॉट्सअपवर मी चॅटिंग बघा, तुमचं सगळं मी तुम्हाला व्हॉट्सअप केलेलं आहे। परंतु मधल्या पिरियडमध्ये वारी होती, बरोबर, आणि त्या वारीच्या पिरियडमध्ये तर मला वेळ नाही मिळाला, तुम्हाला वेळ नाही मिळाला, आणि जेणेकरून जे काही 100 आणि 200 नंबर आहेत ते जवळजवळ व्हॉट्सअपचेच नंबर होऊन गेले, त्याच्यावर सेकंदाला कॉल येत असतो। हे सगळं तुमचं प्रेम आहे, तुमचा आशीर्वाद आहे। आणि त्याच्यामध्ये आम्ही आता काय करणार आहे, 1-2 मुलं खास फोनसाठी ठेवणार आहे। बरं, फोन त्यांनी उचलायचा। बरं। आता बघा, कशामध्ये आपल्याला कोळप यंत्र चालवायचं? हे कोळप यंत्र म्हणजे आमच्या तिकडं सोयाबीन आणि त्यानंतर हरभरा, याच्यासाठी आता कसं झालेलं आहे की बैलाचं जवळपास राहिलेलं, माझ्याकडे बैल होते, मी विकले, माझ्याकडे ट्रॅक्टर पण आहे, पण आता एक कसं हे कोळप आता बैल नसल्यामुळं मग याला त्याला हे करण्यापेक्षा हे जुगाड एकदम अतिशय चांगलं आहे, बरोबर तुमचं। मित्रांनो, सरांनी बघा कोळप यंत्र खरेदी केलेलं आहे। तर हे 8 इंचाचं भारतातील पहिलं कोळप यंत्र आहे, बरोबर आहे। कमी जागेमध्ये मका, तूर, हरभरा, सोयाबीन सगळ्या पिकामध्ये चालणारं। त्याला आपण 2 पास दिलेत, एक 12 इंच, एक 8 इंच आणि एक रेझर दिलाय, बरोबर। त्यासोबत हे पण तुम्ही अर्थगर्व घेतलेलं आहे, हो। तर मित्रांनो, सरांनी भरपूर खरेदी या ठिकाणी आपल्या दुकानामधून केलेला 50 cc अर्थगर घेतलेला आहे। जरी स्पेअर पार्ट वगैरे सगळं आपल्याकडे भेटतात, तुम्ही आता बघितलं असेल, हो? नाही, दुकानात तर स्पेअर पार्ट आपल्याकडे भेटतात। वस्तू आपण कुठेही घेतली तर पार्ट मिळणं फार महत्वाचे, बरोबर आहे, सगळे स्पेअर पार्ट महत्वाचे, स्पेअर पार्ट महत्वाचे।
तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही जी आपल्याला सरांनी कोळपं घेतलेलं आहे ते कशासाठी घेतलं हे विचारू, कारण त्यांच्याकडे मजूर मिळतंय का नाही विचारू. मजूर भेटतंय नाही, मजुराचं आजकाल सगळीकडेच म्हणजे हे झाले, प्रॉब्लेमच झालेले आहेत आणि मजुरी खूप वाढलेली. त्याच्यामुळे कसं आहे की थोडंसं आता या कोळपणी यंत्रानं एकदम चांगल्या प्रकारे हे होऊ शकते. मॅन पॉवरही कमी होते, बरोबर, कमी लागते आणि कमी याच्यात व्यवस्थित होते, बरोबर, प्रॉब्लेम नाही. तुम्ही कुठं सर्व्हिसला आहे का कसं? नाही, मी पोलीस पाटील आहे. माझं गाव मेरा खुर्द, मी तिथला पोलीस पाटील आहे. स्वतः पोलीस पाटील तुम्ही गावच्या? हो, गावचे पोलीस पाटील. तर मित्रांनो इतक्या लांबून या ठिकाणी ह्याने हे कोळप यंत्र खरेदी केलं. कोळप यंत्र म्हणजे कसं आहे की बैल जर नसली तर काय होतं की शेतकऱ्यांना खुरपायचं टेन्शन असतं, बरोबर आहे, बांगडणीचं टेन्शन आहे. मग त्याला काय पर्याय करायचा, तर ह्या कोळप यंत्रानं तुम्हाला शेतीला मजुराची बचत होईल. बरोबर. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच वेस्ट अजून आम्ही ह्याच्यात डेव्हलप करतोय सर. हो हो. ह्याच्यामध्ये आम्ही आता इथं बॅटरीचा एखादा पंप बसतोय का ह्याचा आपण अभ्यास चालू आहे आमचा. त्यानंतर पाठीमागे 3 कोळपे कसे बसतील ह्याचा अभ्यास चालू आहे. त्यानंतर ह्याला पेरणी यंत्र मागे बसतंय का, खत पेरणी यंत्र बसतंय का, म्हणजे असं ह्याच्यावर आमचा सारखा रिसर्च आणि अभ्यास चालू असतो. बरोबर. तर मित्रांनो जर कुणाला काय ह्याच्याविषयी अजून माहिती सुचवायची असेल शेतकरी बांधव, ह्यात असं बनवा तसं बनवा, तर तुम्ही कॉमेंटमध्ये आम्हाला सजेशन करू शकता. आम्ही काय अशी लय मोठी हे नाही, तरी ते 2-3 जे मागचे पास आहेत ना, असं ते एकदा ते जुगाड पहा. हा, तर निश्चितपणानं त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. सीझनला लोक मागतात. चालतं. सीझनला काय राहतं की ह्याच रनिंग आयटम ठेवावा लागतो सीझनला, आणि हाफ सीझनला त्याच्यावर अभ्यास करून मग त्याचा डेमो घेतला पाहिजे. आणि मित्रांनो इथून 20 किलोमीटर आमचं गाव आहे धोंडेवाडी, 20 किलोमीटर. मग त्या गावामध्ये आमचं शेत आहे. त्या गावामध्ये कुठली जर वस्तू आम्ही बनवली तयार केली तर त्या अगोदर काय करतो, टेस्टिंग घेतो. आता मध्ये एक व्हिडिओ होता बघा, 90 किलोचा माणूस ह्याच्यावर बसवून आम्ही ती ट्राय घेतली होती. 90-100 किलोचा माणूस इथं एक पाय दिलता, इथे एक पाय देऊन चालवलं, तरी ह्याला ताकद भरपूर आहे. हो ना. त्याच्यामुळे मित्रांनो हे कोळप भारतामध्ये सक्सेसफुल झालं. त्याच्यामुळं दुसरी गोष्ट की ह्याला बरेच जण शेतकरी बांधव म्हणतात की सबसिडी मिळेल का, तर ते पण आमचा विचार चालू आहे. सबसिडीचा काय होतंय काय नाही, त्याला काय टेस्टिंग रिपोर्ट वगैरे मिळाला तर शेतकऱ्याला त्याच्यामध्ये 2 पैसे वाचतील. बरोबर. तर अशा पद्धतीनं सरांनी कोळप खरेदी केलं. पुन्हा एकदा तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या या नगरीमध्ये आला आणि तुम्ही एवढं आमच्यावर प्रेम दाखवलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो, धन्यवाद करतो आणि जय हरी करतो. जय हरी, जय हरी. तुम्हाला एक सांगतो. हां बोला. हे जे आहे हां इथून हां इथून असं हां त्याला थोडंसं अंतर ठेवा आणि याला सेटिंग करायची सिस्टम ठेवा. हां हां वर खाली करायची आणि यालाच बोल्ट पाडायचं. हे बोल्ट यालाच असं डायरेक्ट केलं ना तुम्ही, वर खाली होतं, तुम्हाला चेन तोडायचं काम नाही, काही नाही. चेन झाली सेटिंग करायची, ठीक आहे, बस एवढंच. तर तसं निश्चितपणाने ह्याने एक आपल्याला आयडिया काय दिली की ही जी चेन आहे ती टाईट होती. तर ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी कोळप घेतला असेल किंवा जर आता नवीन घेणार त्याला सुद्धा आम्ही आता सिस्टीम खाचाची इथं करून घेऊया. तर धन्यवाद. तुम्ही जे सजेशन असत बारीक सारीक देत असता. तर एका शेतकऱ्याने काय सुचवलं, म्हणला जे पाल आहेत पाल म्हणला ते असं चाकात जातात म्हणला चेनमध्ये, मग आम्ही पत्रा बसवून घेतला. आणि दुसरं हे की जर पाऊस जर आला यदा कदाचित कोळपे चालू असताना जर पाऊस आला ते इंजन मध्ये त्या फिल्टर मध्ये किंवा कशात पाणी जर गेलं किंवा त्याच्या ब्लॉक पिस्टन मध्ये तर कदाचित त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मित्रांनो आपण व्हिडिओ मध्ये काढला होता, तर ह्याच्यावर चालू करून आम्ही पाणी ओतून बघितलं, काय होत नाही. बरोबर. आता तिकडे मी याच्यात गॅरेज मध्ये पाहिलं तर ते एक इंजिन खुललेलं आहे, ते म्हणजे पाणी गेलेलं नाही. ते पाणी कसं गेलं असेल तर पावसामुळे नाही जात ते, नाही ना, तर त्याच्यामध्ये पाण्यात इंजिन पडलं असेल की त्याच्यामुळे ते गेलं असेल. वरून जात नाही, कारण ह्याला असं कसं आहे वरून पाणी बाहेर पडणार. असं का, म्हणजे काही अडचणीचं काय नाही काय. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हरी.